नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण BMS विषयी जाणून घेणार आहोत. खरं तर जर ओपन कॅटेगरी आणि ओपन जनरल ईडब्ल्यूएसचा विचार केला तर ज्या विद्यार्थ्यांना 315च्या खाली मार्क्स असणार आहेत त्यांना आपल्या स्टेट मेरिट कोटा, ज्याला 85% कोटा म्हणतो, त्याच्यामधून आपल्याला ऍडमिशन मिळणं थोडंसं अवघड दिसतं ह्या वर्षी. कारण की ऑल इंडिया रँकचा जर विचार केला तर ही गोष्ट आपल्या सहज लक्षात येईल. परंतु याच्यावर उपाय असतो म्हणजे काय, आपला महाराष्ट्राचा इन्स्टिट्यूशनल कोटा किंवा डीम विद्यापीठ, आणि अगदीच जर एखादा लक बाय चान्स झालं तर शेवट आपल्याला सेकंड राऊंडला महाराष्ट्राचा जो सिक्युरिटी डिपॉझिट भरून आपण ऍडमिशन करतो तो म्हणजे ऑल इंडिया कोटा असतो. परंतु त्याच्यातही सगळ्यांनाच ऍडमिशन मिळतं असं नाही, आणि इन्स्टिट्यूशनल कोटा किंवा डीम विद्यापीठांच्याही फीस भरणं सगळ्यांना शक्य होतं असं नाही. तर त्याच्यावरती एक तोडगा म्हणून आम्ही विद्यार्थ्यांपुढे कर्नाटक BMSचा विचार मांडतोय. जर आपण कर्नाटक BMSचा जर विचार केला तर एक लक्षात घ्या, कर्नाटकमध्ये जे आयुर्वेद कॉलेज आहेत त्याचं NIRF रँकिंग, NABH ची जी अक्रेडिशन्स असतात कॉलेजचा दर्जा, हे महाराष्ट्राच्या तुलनेत काही अंशी का होईना पण जास्त आहेत. तसेच तिथे शिक्षणाचा दर्जाही चांगला आहे, हे आपण सगळ्यात प्रथम ध्यानी घेतलं पाहिजे. सो BMS कर्नाटकचा विचार करताना विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये शंका असतात की आपल्या विद्यार्थ्याला जेव्हा तो कर्नाटकच्या काउन्सिलिंग मध्ये सहभागी होईल तर आपल्या विद्यार्थ्याला कॉलेज कोणतं मिळेल, तिथे काही प्रॉब्लेम तर नसतील ना. या सगळ्या गोष्टींपासून सुटका म्हणून आता आम्ही आमची BMS कर्नाटका कॉलेज व्हिजिट टूर आयोजित केलेली आहे येत्या 2 सप्टेंबर 2026 ला. या टूर मध्ये आमची टीम आपल्याला BMS कर्नाटकसाठी त्या संबंधित कर्नाटकातल्या कॉलेजेसमध्ये घेऊन जाणार आहे. म्हणजे बिदर, बेळगाव, बँगलोर पर्यंतचा एरिया याच्यामध्ये कव्हर असणार आहे. सो विद्यार्थी आणि पालकांना त्या टूरला आपण जेव्हा घेऊन जाऊ त्यांना कॉलेजच्या प्रशासनाशी स्वतः संवाद साधता येणार आहे. त्यांच्या मनामधील जे काही डाऊट्स आहेत ते त्यांचे तिथे क्लिअर होतील, आणि जर त्यांना ते कॉलेज जर आवडलं तर आपल्याला तिथे प्रोव्हिजनल ऍडमिशन अग्रीमेंटच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करता येणार आहेत, हे आपण ध्यानी घ्यावं. सो विद्यार्थ्यांनी ही गोष्ट ध्यानात घ्यावी. त्यानंतर मी आपल्याला सांगू इच्छितो की जे विद्यार्थी कॅटेगरी मधून इलिजिबल आहेत, म्हणजे 177 पेक्षा अधिक मार्क आहेत OBC आणि SC ST कॅटेगरी मधून, आणि त्यांच्याकडे जर त्यांच्या नीटच्या ऍडमिट कार्ड किंवा स्कोअर कार्डवर OBC NCL आणि SC STचा तसा स्ट्रेट फॉरवर्ड उल्लेख असतोच SC आणि STचा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या विद्यार्थ्यांनी जर त्यांचं सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर त्यांचं शेवटच्या काही राऊंड्स मध्ये आपल्याला कर्नाटक राज्यामध्ये BMS ला ऍडमिशन करता येणार आहे. अशाही विद्यार्थ्यांनी टूरला येणं आत्ताच गरजेचं आहे, जेणेकरून पुढच्या प्रोसेस आपल्याला सुलभ रीतीने पार पाडता येतील. तर मित्रांनो, BMS कर्नाटकचं मिनिमम ट्युशन फीचं पॅकेज आहे 14 लाख आणि त्यापासून पुढे. तर 2 तारखेला ज्या विद्यार्थ्यांना आमच्यासोबत टूरला यायचंय त्यांनी आम्हाला तत्काळ आत्ताच संपर्क करा. ज्या विद्यार्थ्यांना आता येणं शक्य होणार नाही त्या विद्यार्थी आणि पालकांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो की इथून पुढे दर 10 ते 15 दिवसांनी आमच्या टूर कर्नाटक राज्यात जाणार आहेत. एक टूर तुम्हाला नाही करता आली याचा अर्थ नाही की आपली संधी गेली, असं नाहीये. तुम्हाला त्या टूरला नेक्स्ट व्हिजिटसाठी आम्ही घेऊन जाऊ. जोपर्यंत राऊंड चालू आहे तोपर्यंत करता येईल. फक्त महत्वाची गोष्ट अशी आहे की बाबा आपल्या हातातून महत्वाची संधी, एखादं चांगलं कॉलेज जाऊ नये किंवा पॅकेजमध्ये काही उतार चढाव होऊ नये, याच्यासाठी मी आपल्याला एक गोष्ट सूचित करतो की जेवढ्या लवकर आपल्याला आमच्यासोबत येता येईल तेवढ्या लवकर आमच्या इथे आपण टूरसाठी नोंदणी करा. आणि संकल्प एज्युकेअरचा जी कम्युनिटी आहे आमची व्हॉट्सअपची, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही लिंक दिलेली, त्याला ऍड व्हा आणि हा व्हिडिओ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचवावा ही नम्र विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.